हॅलो एव्हरीवन, नमस्कार. वेलकम टू माय चॅनल टार्गेट MPSC मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आता आपली MPSCची राज्यसेवा जी आहे ही 1 डिसेंबरला होणार आहे. सर्वांनी नोटिफिकेशन बघितलं असेल. आता जस्ट पुन्हा एक सेकंड नोटिफिकेशन आलं होतं की कृषीच्या विद्यार्थ्यांनी कोणत्या डेटपासून कोणत्या डेटपर्यंत फॉर्म भरता येतो बा, म्हणून तो तुम्ही एकदा नक्की वेबसाईटवर जाऊन चेक करून घ्या. आणि आजचा जो हा व्हिडिओ आहे हा त्या स्टुडंटसाठी आहे ज्यांनी आतापर्यंत अभ्यास केला आहे कंटिन्यूमध्ये, पण तरीही एक्झाम डेट येत नसल्यामुळे खूप जास्त गोंधळ झाला होता. अभ्यास करणं टाळलं होतं, विनाकारण टेन्शन घेऊन अभ्यास सुटला होता. तर मी आता सर्व यूट्यूबवरूनच आपल्याला सर्व गोष्टी फ्री ऑफ कॉस्टमध्ये अवेलेबल असते. त्याचप्रकारे मी प्रत्येक सब्जेक्ट वाईज जे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, आपल्याकडे बुक्स तर अवेलेबल असते, पण आपण फर्स्ट पेजपासून लास्ट पेजपर्यंत जर वाचत बसलो तर आपला खूप सारा वेळ निघून जाईल. कारण की आपल्याकडे फक्त आता 60 दिवस बाकी आहे आणि 60 दिवसाचं नियोजन प्रॉपर करणं गरजेचं आहे. जसं याच्या आधी ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल त्याच्यामध्ये मी स्ट्रॅटजी लेक्चर सांगितलं आहे, तर तुम्ही नक्की तो लेक्चर पाहून घ्या. तर आज मी इकॉनॉमिक्सचे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक काढलेले आहे. तर जवळपास आपल्या इकॉनॉमिक्समध्ये 18 टॉपिक आहे जे प्रिलिममध्ये येतात आणि त्यापैकी पूर्ण 18च्या 18 टॉपिकवर प्रॉपर प्रश्न येतात असं नाही, एकट दुकट प्रश्न येतात. आता जवळपास 10 वर्षाच्या एक्झाम जे झाले प्रिलिम्स त्यानुसार ते काढलेली आहे. तर जसं बघा, आणि तुम्हाला कुठलाही टॉपिक जो वाटेल की हा सुद्धा मी सांगितला नाही तर तुम्ही नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा, भरपूर फायद्याचा राहू शकतो. तर म्हणजे इकॉनॉमिक्सचा सब्जेक्ट आहे आपला, याच्यासाठी तुम्ही कुठली बुक वापरता ते मला नक्की कमेंट करा. मी 2 बुक्स वापरते. एक आहे आपली रंजन कोळंबे सरांची बुक आहे आणि देसले सरांची पार्ट 2 आणि पार्ट 1 ही आहे. तर तुम्ही पार्ट 1 देसले सरांचं किंवा कोळंबे सरांचं या 2 बुक्सपैकी कुठलीही एक बुक घेऊ शकता. माझ्याकडे कोळंबे सरांची बुक आहे आणि देसले पार्ट 2ची बुक आहे. तर देसले पार्ट 2मधून लोकसंख्या आणि शाश्वत विकास हे खूप चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर हे 2 टॉपिक महत्त्वाचे आहे, त्याच्यावर क्वेश्चन येतात म्हणजे येतात. तर हे टॉपिक त्याच्यामधनं वाचून घ्या प्रॉपर. आणि जसं आता 12वी 11वी आणि 12वीचे जे स्टेट बोर्डचे बुक्स आहे याच्यामध्ये पण भरपूर चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. तर मी तुम्हाला बघा 18 टॉपिक आहे आपले, मी प्रॉपर तुम्हाला टॉपिक सांगते. तुम्ही एक पेन आणि पेज घेऊन बसा आणि लिहून घ्या. ज्यांना गरजेचं वाटेल त्यांनी कंटिन्यू बघा, ज्यांना नको वाटत आहे ते तरी निदान पाहू शकता, ओव्हरलुक होऊन जाईल आपले. मला वाटतं सर्वांची 1-2 रीडिंग झालेली आहे, पण काही मस्ट आहे आपल्याला वाचणं, त्याची प्रॉपर रिव्हिजन करणं, ज्याच्यावर वारंवार आयोग प्रश्न विचारत आहे, तर नक्की बघा. तर बघा, फर्स्ट टॉपिक आहे आपला लोकसंख्याशास्त्र. जवळपास आतापर्यंत 31 प्रश्न आलेले आहे याच्यावर. त्याच्यानंतर सेकंड टॉपिक आहे दारिद्र्य व मानवी विकास, याच्यावर 25 प्रश्न आलेले आहे आतापर्यंत प्रिलिममध्ये. त्यानंतर भारतीय कृषी व्यवस्था, दारिद्र्य व मानवी विकास झालं. त्याच्यानंतर भारतीय कृषी व्यवस्था 16 प्रश्न आले होते. पंचवार्षिक योजनावर 14 प्रश्न आहे. त्याच्यानंतर SDG MDG करणं खूप महत्त्वाचे, जो 10 प्रश्न आलेले आहे. 6वा टॉपिक आहे लिंग निर्देशांक, 7 प्रश्न. त्याच्यानंतर 7वा टॉपिक आहे भारतातील वित्तीय व्यवस्था, त्याच्यावर सुद्धा 7 प्रश्न. त्याच्यानंतर 8वा टॉपिक आहे चलनवाढ, 6 प्रश्न. 9वा टॉपिक आहे भारतीय कर व्यवस्था, 6 प्रश्न. परकीय व्यापार व व्यवहार तोल, 6 प्रश्न. 11वा टॉपिक आहे आंतरराष्ट्रीय संघटना, 6 प्रश्न. 12वा टॉपिक आहे आर्थिक समावेशकता व सामाजिक सुरक्षा, 5 प्रश्न. त्याच्यानंतर 13वा टॉपिक आहे राष्ट्रीय उत्पन्न, 4 प्रश्न. 14वा टॉपिक आहे रिझर्व्ह बँक, 4 प्रश्न. 15वा टॉपिक आहे उद्योग, 4 प्रश्न. 16वा टॉपिक आहे पायाभूत सुविधा योजनाचे 3 प्रश्न. उदारीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरण 3 प्रश्न. आणि सहकार चळवळ हा 18वा टॉपिक आहे, ज्याच्यावर फक्त 1 प्रश्न आला होता. तर हे जे टॉपिक आहे आपले राज्यसेवेच्या, म्हणजे आतापर्यंत मागील वर्षाची जी पूर्वपरीक्षा झालेली आहे त्याचं प्रॉपर विश्लेषण करून हे तुम्हाला 18 टॉपिक सांगितले. तुम्ही लिहून घ्या. ज्यांना नाही समजलं त्यांनी पुन्हा मागे करून पहा एकदा. तर या 18 टॉपिकपैकी काही 9 टॉपिक आहेत जे इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यावर प्रश्न येतात.
तर त्याचे सब टॉपिक पण आहे, त्याचे टॉपिक पण आहे. मी ते लिहून सुद्धा ठेवलेले आहे. मी तुम्हाला त्याची मी काढलेली जी नोट्स आहे ही सुद्धा तुम्हाला दाखवते, मग टाकते मी याच्यामध्ये त्याची फोटोकॉपी. तुम्ही हे सुद्धा लिहून घेऊ शकता. दिसेल का तुम्हाला असं? ठीक आहे, मी टाकते तसं. तर बघा, या 18 टॉपिकपैकी 9 टॉपिक आहे ज्याचे सब टॉपिक करणं गरजेचं आहे, ज्याच्यावर प्रश्न येतात. आणि त्या 9 पैकी सुद्धा 6 टॉपिक असे आहेत महत्त्वाचे की ज्यावर वारंवार 101% प्रश्न येतात आणि म्हणजे येतात. तर तुम्ही हे प्रत्येक गोष्ट लिहून घ्या. तर या 18 टॉपिकपैकी 9 टॉपिक आहे महत्त्वाचे हाय स्कोरिंग टॉपिक. बघा, फर्स्ट आहे राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये GDP, GNP, त्याची संकल्पना, मापन पद्धती, राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रकार आहे, त्याच्यानंतर मोजमाप, आकडेवारी आहे. त्याच्यानंतर सेकंड टॉपिक आहे कृषी, त्याच्यामध्ये जमीन सुधारणा आणि योजना आहे. त्याच्यानंतर उद्योग आहे थर्ड टॉपिक, शासकीय धोरण, कायदे, औद्योगिक धोरण. त्याच्यानंतर आहे चौथा टॉपिक परकीय व्यापार. परकीय व्यापारमध्ये दिशा, धोरण आणि गुंतवणूक. त्याच्यानंतर पाचवं टॉपिक आहे बँकिंग सिस्टीम, त्याच्यामध्ये बँक कार्य, बँकेची रचना, रोल ऑफ RBI इन बँकिंग सिस्टीम, RBI मॉनिटरी पॉलिसी. त्याच्यानंतर 6वं टॉपिक आहे आपलं दारिद्र्य आणि बेरोजगारी. याच्यामध्ये बेरोजगारीची कारणे, बेरोजगारीचे प्रकार, समित्या, मोजमाप आणि आकडेवारी. तर याच्यामध्ये जे आहे समित्यावर खूप प्रश्न येतात आहे. तर पाहिजे बेरोजगारीमध्ये कारणं आहे त्याचे ते विचारले जातात. त्याच्यानंतर 7वं टॉपिक आहे सार्वजनिक वित्त. त्याच्यामध्ये राजकोषीय धोरण आणि अर्थसंकल्प, जो आता अर्थसंकल्प मांडला होता, जो काही दिवसाआधी झाला आहे एक प्रॉपर, त्याच्या आधी पण एक झाला आहे. तर अर्थसंकल्प पाहून घ्यायची प्रॉपर. बजेट पाहायचं प्रॉपर, त्याच्यावर पण असते. त्याच्यानंतर 8वं आहे टॉपिक आर्थिक नियोजन, ज्याच्यामध्ये पंचवार्षिक योजना येतात आणि शासकीय योजना येतात. जवळपास गव्हर्नमेंटने जेवढ्या योजना काढलेल्या आहेत त्यावर प्रश्न येतात आहे. दरवर्षी प्रधानमंत्री जनधन योजना याच्यावर भरपूर वेळेस प्रश्न आला आहे. आणि हा जो आहे 2014ला चालू झाला होता ही योजना, तर आता 2024ला जवळपास 10 वर्ष हिला कंप्लीट झालेलं आहे. तर याच्यावर प्रश्न येण्याचे हमखास चान्सेस आहे. आणि त्याच्यानंतर 9वं टॉपिक आहे लोकसंख्या. 2011ची जनगणनावर प्रश्न येतात. आता लोकसंख्या गणना ही झालेली नाही आहे, तर 2011च्या बेसिसवरच आपल्याला प्रश्न विचारला जाणार आहे. ठीक आहे. तर हे 9 टॉपिक होते त्या 18 टॉपिकपैकी. आणि त्याचे ते सब टॉपिक्स पण सांगितले मी तुम्हाला. राष्ट्रीय उत्पन्न, कृषी, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग सिस्टीम, दारिद्र्य, बेरोजगारी, सार्वजनिक वित्त, आर्थिक नियोजन आणि लोकसंख्या, हे 9 टॉपिक त्या 18 टॉपिकपैकी. आणि त्याचे सब टॉपिक्स पण मी तुम्हाला सांगितले की या टॉपिकमध्ये काय वाचायचं आहे. त्याच्यानंतर बघा, प्रॉपर जे आहे टॉपिक्सनुसार विचारले जाणारे प्रश्न वारंवार, जसं पंचवार्षिक योजना आहे, जमीन सुधारणा, हे वारंवार येतात. त्याच्यानंतर दारिद्र्य निर्देशांक, शाश्वत विकास, पंचवार्षिक योजना 9वी 10वी, लिंग समानता, MDG, RBI चलन निर्मिती. त्याच्यानंतर बघा 2018मध्ये 12वी पंचवार्षिक योजना, दुसरी पंचवार्षिक योजना, दारिद्र्य, निरपेक्ष दारिद्र्य, मानवी दारिद्र्य, हरित GNP, MDG, अन्न सुरक्षा कायदा 2013, 2019मध्ये 11वी पंचवार्षिक योजना काळातील प्रगती, जमीन सुधारणा, दारिद्र्य, PDOजा समितीवर भरपूर प्रश्न येतात. रंगराजन समिती, PDOजा समिती, त्याच्यानंतर तेंडुलकर समिती, या समितीवर भरपूर प्रश्न असतात. MDGज आहे समावेशक विकास, शाश्वत विकासची उद्दिष्टे म्हणजे SDGs. त्याच्यानंतर 1991चे LPGची प्रतिमान. त्याच्यानंतर 2020मध्ये ग्रामीण व शहरी दारिद्र्य, गर्ल्स फिनॉमिनॉन, ग्राम आदर्श योजना, जी त्या वर्षीची योजना असते ती. 2018चं SDG निर्देशांक, GAT राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प, HDG प्रधानमंत्री जनधन योजनावर जवळपास मी आतापर्यंत जी ॲनालिसिसचे लेक्चर पाहिलेले आहे 2013पासून 2023पर्यंत जवळपास 7 ते 8 वर्ष जो प्रश्न आलेला आहे. फक्त मागच्या वर्षी त्याच्यावर प्रश्न आलेला आहे.
नाही आलेलं आहे शायद त्याच्या मागच्या वर्षी आलेलं आहे, मागच्या वर्षी पण आलेलं आहे. मागच्या वर्षी बघा, भूसुधारणा, अन्नपूर्णा योजना, बॅलेन्स ग्रोथ रेट, नागरीकरण, अमृत योजना, MPI 1991, आर्थिक सुधारणा, नियोजन, दीर्घकालीन उद्दिष्ट, योजना निर्मितीची गरज, संतुलित वृद्धी, आर्थिक वाढ आणि विकास, दारिद्र्य, रंगराजन समिती, PM जनधन योजना आणि जेंडर बजेटिंगवरचा प्रश्न आला होता. ओके. त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे इकॉनॉमिक्सचे 6. ते 6 टॉपिक मी सांगते, त्याच्यातले सब टॉपिक्स सांगते. तर याला निग्लेक्ट करायचंच नाही. हे टॉपिक आधी वाचायचे, त्याच्यानंतर बाकीचे टॉपिक वाचायचे राहिलेले. ओके. सर्वात आधी असतात सार्वजनिक वित्त आणि बँकिंग. सार्वजनिक वित्त व बँकिंग हा फर्स्ट टॉपिक आहे. बँकिंग विषयीची संकल्पना, भाववाढीचे कारण, हे मी सब टॉपिक सांगत आहे, लिहून घ्या. बँकिंग विषयी संकल्पना, भाववाढीची कारणे, राजकोषीय धोरण, चलन निर्मिती आणि RBI पतधोरण आणि वित्तपुरवठा, धन विधेयक, अर्थविधेयक, अर्थसंकल्प, तुटीचा अर्थसंकल्प, अर्थभरणा, हे सार्वजनिक वित्त व बँकिंगमध्ये आहे. त्याच्यानंतर सेकंड टॉपिक आहे शाश्वत विकास, SDG, MDG, HDI इंडेक्स, हे आहे शाश्वत विकास करणं खूप गरजेचं. त्याच्यानंतर दारिद्र्य आणि बेरोजगारी, मी 3 वेळा टॉपिक सांगितले. एकदा 18 टॉपिक सांगितले, मग 9 टॉपिक सांगितले, ते 6 टॉपिक सांगितले. 6 टॉपिक जे मोस्ट इम्पॉर्टंट, त्यामध्ये दारिद्र्य आणि बेरोजगारी हे मस्ट आहे प्रिलिम्ससाठी. तर दारिद्र्य बेरोजगारीची संकल्पना, सापेक्ष आणि निरपेक्ष दारिद्र्यामधला फरक, दारिद्र्य मोजमापनाच्या पद्धती, दारिद्र्य समित्या आणि आकडेवारी, बेरोजगारीचा फरक आणि आकडेवारी, NSSO, श्रम ब्युरो. तर दारिद्र्य आणि बेरोजगारीमध्ये हे सब टॉपिक आहे आणि याच्या समित्या करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर शासकीय धोरण व योजना, पंचवार्षिक योजना आहे शासकीय धोरणमध्ये आणि विविध शासकीय योजना ज्या आपल्या गव्हर्नमेंटच्या ज्या काही योजना आहे त्या प्रत्येक योजना वाचून घ्यायच्या. आता लेडीजसाठी जी योजना होती ती आहे. त्याच्यानंतर लाडकी बहीण योजना, आता भरपूर प्रकारच्या योजना निघलेल्या आहे, तर तुम्ही योजना पाहून घ्या प्रॉपर. 5वा टॉपिक आहे लोकसंख्या मस्ट आहे वाचणं. तुम्ही 12वीच्या बुकमध्ये पण वाचू शकता. 9वीच्या बुकमध्ये पण लोकसंख्या दिलेल्या आहे, भूगोलच्या 9वीच्या बुकमध्ये पार्ट 2 मध्ये. पार्ट 2 आहे, पार्ट 1 आहे. एक सेकंड मी दाखवते. हे बघा, ही बुक आहे, दिसत आहे तुम्हाला? ही आहे भूगोल इयत्ता 10वी. यामध्ये इयत्ता 10वीची बुक आहे ही, भूगोलची ओल्ड. याच्यामध्ये लोकसंख्या टॉपिक याच्यातनं करू शकता. नाही सॉरी, याच्यामध्ये आपल्याला प्राकृतिक, ह्याच्यामध्ये पूर्ण भूगोलचं आहे 10वीच्या बुकमध्ये. आणि 9वीची बुक आहे ही, तेच म्हटलं मी. बरं, अर्थशास्त्र, ही पर्पल कलरची, भूगोल आणि अर्थशास्त्र भाग 2, भूगोल आणि अर्थशास्त्र भाग 2 ही आहे. याच्यामध्ये आपल्याला अर्थशास्त्र, भूगोलमध्ये याच्यामध्ये लोकसंख्या 7वा चॅप्टर आहे. 52 नंबरचं पेज, 52 नंबरच्या पेजमध्ये लोकसंख्या दिलेली आहे. तर उद्योगधन भरपूर आहे, त्याच्यामुळे वाचू शकता. हे बघा, लोकसंख्या चॅप्टर आहे. ठीक आहे, तर हा चॅप्टर वाचायचा. आणि जर तुम्हाला तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही आपल्या कोळंबे सरांच्या बुकमध्ये पण दिले आहे चांगल्या प्रकारे. आणि देसले सरांच्या पार्ट 2 मध्ये लोकसंख्या चॅप्टर खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केला. त्याला जर तुम्ही 2-3 वेळा रीडिंग केली तर तुम्हाला दुसरं काहीच वाचायची गरज पडणार नाही. आणि लोकसंख्या झालं. त्याच्यानंतर आहे 6वं टॉपिक, वित्तीय आंतरराष्ट्रीय संघटना. ठीक आहे, लोकसंख्या सांगायचं राहिलं होतं. लोकसंख्यामध्ये राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, कुटुंब नियोजन कार्यक्रम आणि 2011ची जनगणना, हे 3 सब टॉपिक आहे जे मस्ट आहे लोकसंख्येमध्ये. बाकीची आकडेवारी पाहून घ्यायची, बट राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, कुटुंब नियोजन कार्यक्रम आणि 2011ची जनगणना. त्याच्यानंतर 6वा आहे टॉपिक मोस्ट इम्पॉर्टंटमध्ये, विविध आंतरराष्ट्रीय संघटना, IMF, जागतिक बँका,
आशियन बँका इतर आंतरराष्ट्रीय संघटना दरवर्षी होणाऱ्या बैठका आणि त्यांची ठिकाण. ठीक आहे. जसं आता आपली काय म्हणतात त्याला विसरली. तर आता दरवर्षी आपल्या आंतरराष्ट्रीय बैठका होतात जिथे जिथे त्याचं ठिकाण आणि कशा निमित्त झालेल्या आहे त्या बैठका हे पाहून घ्यायचं प्रॉपर. बस एवढे टॉपिक होते. तर तुम्ही मी काढलेले टॉपिक लिहून पण आहे. मी जसं आधी सांगितलं पेजवर मी लिहून काढलेले आहे. तर तुम्ही हे पाहून घ्याल. मी तुम्हाला हे टाकून देईल याची कॉपी. तर ही सुद्धा पाहून घ्याल आणि लिहून. ठीक आहे. बाय. सर्वे कंटिन्यूमध्ये अभ्यास करत राहा. समोर आपल्याला मी क्वालिटीचे बाकीचे प्रत्येक सब्जेक्टचे घेऊन येईल. तुम्ही कंटिन्यूमध्ये व्हिडिओ पहा. तुम्हाला ज्यांना टॉपिकची गरज आहे ते पहा आणि कंटिन्यू माझ्यासोबत स्टडी चालू ठेवा. आजचा सकाळचा स्लॉट झाला आहे माझा. आता मी हा व्हिडिओ बनवल्यानंतर माझं कंप्लीट कंटिन्यू GS2 घेत आहे. माझं इकॉनॉमिक्सचा सब्जेक्ट चालू आहे. इकॉनॉमिक्स प्लस हिस्ट्री करत आहे मी. इकॉनॉमिक्स प्लस भूगोल करत आहे. त्याच्यानंतर पॉलिटी आणि हिस्ट्री, त्याच्यानंतर सायन्स आणि मग पर्यावरणाचे थोडं पार्ट आणि CSAT आणि करंट अफेअर. हे डेलीचं असते. करंट अफेअर 1 तास, CSAT 1 तास. त्याच्यानंतर सध्या माझं इकॉनॉमिक्स आणि भूगोलचं चालू आहे GS1 GS2मध्ये. एक GSचा एक सब्जेक्ट, GSचा दुसरा सब्जेक्ट आणि याचे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक मी काढून ते आधी कंप्लीट करते. बाकी राहिलेलं मग नंतर करता येतं आपल्याला, कारण की 60च दिवस बाकी आहे. जवळपास 10 तास अभ्यास करणं खूप 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 गरजेचं आहे. तर तुम्ही पण अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक सर्वांना आणि थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहायला. लिहून घ्या टॉपिक्स, लिहून घ्या, वाचा 2 वेळा तर आपल्याला लक्षात राहतं. बाय.